हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? 2017 पासून 2025 पर्यंत एसएससी चे धुरंधर रिझल्ट आलेले आहेत. पण याच्या मागे रिझन काय आहे? आहे ना रिझन. एसएसएच्या मुलांची भरपूर मेहनत आणि एसएसएच्या स्टाफनी घेतलेल्या धमाकेदार ऍक्टिव्हिटीज. तर मग आपण बघूयात एसएससी कोणत्या कोणत्या रिलिव्हंट ऍक्टिव्हिटीज घेतं ज्यामुळे एवढे सारे रिझल्ट प्रत्येक वर्षी डिलिव्हर करत आहे. तर मॅडम, मला असं वाटतं सुरुवात आपण तुमच्यापासून करूयात. बिल्कुल ओम. एलआईसी की टॅगलाइन है, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. एसएसए ने त्याला थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे. बॅचच्या सुरुवातीला पण, म्हणजे बॅचच्या अगोदर पण, बॅचच्या मध्ये पण आणि बॅचच्या नंतर पण. मुलांची पहिली शंका, अहो मॅडम, मी झेडपीचा मुलगा, माझा इंग्लिश निघणार का बँकिंगच्या स्पर्धा परीक्षेमध्ये? माझा एकच क्वेश्चन आहे तुम्हाला. इंग्लिश तुमको टेंशन देता है ना, चलो हम इंग्लिश को टेंशन देते हैं. मैम, इंग्लिश को टेंशन की कोई दवाई है? बिल्कुल है. एसएसए के पास हर सोल्यूशन है. बॅचच्या अगोदर आपण सुरू करणार आहोत फाउंडेशन बॅच. 15 दिवसाची, ऑफलाईन असू द्या, ऑनलाईन असू द्या. बेसिक अल्फाबेट पासून घेतो तर नाउन काय असतं सांगतो, वाचायचं कसं, बोट ठेवून वाचायचं की जोरात वाचायचं, या सगळ्या गोष्टी बेसिक आम्ही सांगतो आपल्या फाउंडेशन बॅच मध्ये. रिकॉर्डेड पण आहे ऑनलाईनच्या मुलांसाठी. त्याच्यानंतर बॅच सुरू होते. बॅच सुरू झाली की मॅडमचे लाईव्ह लेक्चर असतात. ते पण बेसिक पासून, रीडिंग कशी करायची, अंडरस्टँडिंग कशी करायची, बेसिक ग्रामर, प्रत्येक प्रश्नाच्या टेक्निक्स आणि त्याच्यानंतर मॉक कधी घ्यायचे आणि कसे घ्यायचे. हे झाला बॅचचा पार्ट, ज्याच्यामध्ये मी रिकॉर्डेड सेशन्स पण मुलांना देते, ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण, ज्याच्यामध्ये डिटेल्स ऑफ ग्रामर आहे. म्हणजे व्हॉइस आणि स्पीच सारखे प्रश्न तर फक्त एसएससी मध्ये येतात. बँकिंगच्या मुलांसाठी बघितलं तर चांगलं, नाही बघितलं तर काही बिघडत पण नाही. रिकॉर्डेड ग्रामर बॅच पण तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर बॅचचे नोट्स प्रत्येक वर्षी आम्ही अपडेट करत राहतो. असं का हो मॅडम? कारण की प्री आणि मेन्स प्रत्येक वर्षी वोकॅबचा वेटेज वाढत चाललेला आहे आणि ग्रामरचा वेटेज कमी होत चाललेला आहे. तर प्रत्येक टॉपिकला क्लोज टेस्ट असू द्या तर मी घेणार आहे 7 लेक्चर्स, 5 लेक्चर्स, ज्याच्यामध्ये 3 लेक्चर प्रीचे तर 2 लेक्चर घणघणीत मेन्सचे आपण घेऊया. त्याच्यानंतर होणार आहे टेलीग्राम प्रैक्टिस. बैच जैसे ही आपकी स्टार्ट होती है, साथ ही साथ डेली 1 घंटा, चाहे ऑनलाइन हो या ऑफलाइन बैच हो, टेलीग्राम प्रैक्टिस सेशंस चलते हैं ऑन वोकैबुलरी, रीडिंग, अंडरस्टैंडिंग एंड ऑफ कोर्स ग्रामर. मुझे ना मूवीज बहुत पसंद है, तो बाहुबली नहीं बताऊंगी. इंग्लिश मूवीज रहेंगे. पूरे बैच में 20 मूवीज बघायची आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला सबमिट करायचा आहे. चेक करून भेटणार आहे आमच्या असेसमेंट टीम कडून, ऑनलाईन ऑफलाईन पण. त्याच्या सोबत सोबत बुक रिडिंग खूप गरजेची आहे. कशाला करायचं हो मॅडम? कारण की सुधा मूर्तीच्या ज्या पुस्तक्स आहेत त्याच्यामुळे बेसिक चांगलं होणार. मेंटरिंग, काउन्सिलिंग आहे, स्टडी मटेरियल अपडेटेड आहे, वीकली मॉक टेस्ट आम्ही घेतो. ये तो हो गया मैडम बैच में. बैच के बाद क्या होता है? असल कहानी तो यहां से शुरू है. डेली एडिटोरियल एनालिसिस मंडे टू वेडनेसडे, ताकि आप और मैं साथ कभी न छूटे जब तक रिजल्ट नहीं आता. प्री प्रत्येक थर्सडेला 8:30 वाजता सकाळी आणि मेन्सचे प्रश्न प्रत्येक फ्रायडेला सकाळी 8:30 वाजता. आपका हाथ मैं नहीं छोड़ूंगी, चाहे प्री हो या मेन्स हो. आफ्टर दैट टेलीग्राम एक्टिविटीज, जो सिर्फ और सिर्फ प्री और मेन्स पे फोकस करते हैं. एसएसएचा लर्नर्स क्लब, ज्याच्यामध्ये मेन्सचे पण क्वेश्चन्स आम्ही घेतो आणि मेन्सची प्रॅक्टिस करून तुमच्याकडून घेतो. मॉकच्या एनालिसिस आम्ही घेतो. त्याच्यानंतर बेसिक फाउंडेशन बॅच, ज्या मुलांचे इंग्लिश आता पण वीक आहे, ज्यांनी बॅचला दंडी मारलेली आहे. युट्यूब लाईव्ह सेशन्स मध्ये मॅरेथॉन सेशन, मेन्सचे सेशन, मॉक एनालिसिस. तर बॅच मध्ये पण मेन्स नक्कीच होणार आहे. बॅच मध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे की कनेक्टर्सचे मेन्स कसे सॉल्व्ह करायचे, तर फिल इन द ब्लँक्स मेन्स मध्ये आलं तर त्याला कसं टॅकल करायचं. बॅच मध्ये पण मेन्स आणि बॅचच्या नंतर पण मेन्स होणारच आहे एसएसए मध्ये. तर जर तुमचे प्री निघत असतील आणि मेन्स मध्ये गाडी अडकत असेल तर एसएसए ची बॅच तुमची राईट चॉईस आहे इंग्लिशसाठी. मेंटरिंग आणि काउन्सिलिंग मेन्सच्या मुलांसाठी मॅडम डिस्क्रिप्टिव्ह निघत नाही. तुम्ही या आमच्याकडे. असं कसं निघणार नाही? बघूया, पण सांगितलेलं काम करायलाच पाहिजे. पर्सनल काउन्सिलिंग असू द्या, मॉक टेस्ट असू द्या, कि आपल्या प्री आणि मेन्सच्या यूट्यूब लाइव सेशन असू द्या, इंग्लिश आपको हर टेक्निक, हर ट्रिक सिखाएगा आपके सक्सेस तक जाने के लिए. कोणीतरी खूप छान बोललंय, पुस्तक उघडली की झोप येते, बट आयुष्याने जे धडे शिकवले ना
त्यांनी जो उडून जातो. रिझनिंग मध्ये पण सेम पॉइंट आहे. रिझनिंग ना फक्त सोडवायचा पार्ट नाही, हा जगायचा पार्ट आहे. सो वेन वी स्टार्ट रिझनिंगची बॅच, इट इज ऍब्सोल्युटली युअर एक्झाम ओरिएंटेड टीचिंग. ह्यामध्ये 80 to 85 लेक्चर्स ऍब्सोल्युटली, आउट ऑफ विच 60-40% रेशिओ मेन्स आणि प्रिलिम्स असतो. न्यू पॅटर्न्स ऍज वी आर समवॉट एलिजिबल एक्झामसाठी, तर आपले अपडेटेड नोट्स फ्रॉम द बेसिक्स अवेलेबल असतील. बट माझं हे म्हणणं आहे की नेहमी मेन्ससाठी तुम्ही प्रत्येक प्रश्न नाही सोडवला पाहिजे. मेन्स हे सोडवायचं पार्ट नाहीच आहे. मेन्स तुम्हाला मॅनेज करायचं आहे. एक्झॅक्टली. म्हणून बॅच झाल्यानंतर तुम्हाला एक सिरीज भेटते, 13 व्हिडिओज आफ्टर बॅच, फक्त रिव्हिजनसाठी, की ह्या 85 लेक्चरला परत परत का बघायचं. हे 13 व्हिडिओज तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळे क्वेश्चन्स रिवाइज करतील प्रिलिम्ससाठी. बट मेन्ससाठी काय सर, 61 व्हिडिओज आहे. ह्यामध्ये 21 पझल्सचे व्हिडिओज आहे तुमच्यासाठी. आणि ह्या पॉइंटला तुम्हाला मेक शुअर करायचंय की तुम्हाला जे हे 150 व्हिडिओ आहेत, 80 to 85 क्लासरूम टीचिंग, राहिलेले हे व्हिडिओ टोटल ऍडिशन 150 होते. कॅन यू इमॅजिन दिस. नाव विथ दॅट स्टडी मटेरियल हा दरवर्षी तर अपडेट होतोच. ऍट दी सेम टाइम आम्ही मेक शुअर करतो प्रत्येक प्रश्न कोणत्या एक्झामसाठी रेलेव्हंट आहे. प्लस प्रिलिम्स, मेन्स, MBA-CT या तिन्ही एक्झाम्सला पर्टिक्युलरली फोकस करून आम्ही त्याला डिवाइड केले सेक्शन्स मध्ये, जेणेकरून कोणाचं बॅच, कोणाचं काही पॅरामीटर मिस झालं असेल, तुम्ही तिकडनं परत रिस्टार्ट करू शकता. पण सर रिस्टार्ट करायला मला सांगा, स्वतःला टेस्ट कसं करायचं. अरे एकदम सिंपल आहे. प्रिलिम्स, PO आणि मेन्सच्या 3 टेस्ट आहे प्रत्येक टॉपिकसाठी. किमान 10 टॉपिक्स आहेत रिझनिंगचे. या 10 टॉपिक्स मध्ये 3 टेस्ट प्रत्येक टॉपिकचे, क्लर्क, PO आणि मेन्स लेवल, प्लस puzzles that is called as sitting arrangement also. It has more than 10 topic test. Puzzle चे टॉपिक स्क्वेअर, सर्कल, रेक्टँग्युलर, टाइम बेस, एव्हरीथिंग तुमच्यासाठी अवेलेबल असतं. पण सर कन्सिस्टन्सी बीट्स एव्हरीथिंग. दिस इज माय मोटो एव्हरी सिंगल डे. तर मग डिसिप्लिनसाठी काय सर, प्रत्येक दिवशी एक स्पीड बुस्टर सेशन असतं ऑनलाईनच्या मुलांसाठी. टेलिग्राम सेशन 2020 पासून सुरू आहे. 16,000 मुलं जॉईन आहेत त्याच्यामध्ये. हे जे टेलिग्राम सेशन आहे, हे डेली टेलिग्राम सेशन, हे तुम्हाला डिसिप्लिन मध्ये हेल्प करतो. मोटिवेशन कम्स अँड गोज, डिसिप्लिन स्टेज. प्रेशर मध्ये कसं सॉल्व्ह करायचं, टाइमची लिमिट कशी आहे, कारण सॉल्व्ह तर कोणी करू शकतं. पण ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये स्पर्धा हा शब्द का ऍड केलाय, ह्या रिझनसाठी. प्लस आमचं फोकस फक्त बँकिंग रिलेटेड नाहीये. ह्या वर्षी वी हॅव MBA-CT फुल फ्लेज बॅच, जस्ट टू मेक शुअर की जे मुलं फक्त बँकिंगसाठी नाही, MBA साठी पण फोकस करतायत त्यांच्यासाठी. म्हणूनच याला मी इकोसिस्टम म्हणतो. आणि इकोसिस्टमचा एक ऍडव्हान्टेज आहे, वन्स यू गो आउट, ओनली वेन द सर्कल इज कम्प्लिटेड, द जर्नी इज कम्प्लिटेड, तेव्हाच तुम्ही बाहेर येता. आणि हा पार्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास पाहिजे, तर तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही क्लब करून सोबत करावं लागेल. दोघांना वेगवेगळं करून आता नाही चालणार. सो ऑल द स्टुडंट्स, वेलकम टू युअर रिझनिंग इकोसिस्टम. सो आता आपण मॅथ्सचं बघूया, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं. बेसिक पासनं ऍडव्हान्स पर्यंत, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट अशा सगळ्या फेजेस मधनं आपण प्रिपेअर करून घेतो. तर बॅच मध्ये बेसिकचे लेक्चर होतात. ज्यांनी 10वी नंतर कधी पेनच नाही पकडला त्यांच्यासाठी ऍडिशन सबट्रॅक्शन पासून चालू होतं. त्याच्यानंतर आपले डिटेलमध्ये ऍक्च्युअल टॉपिक्स जे आहे ते किती लेक्चर्स होतात हेही तुम्हाला सगळं बॅचच्या अगोदर सांगितलं जातं. तर याचं जर एकंदरीत बघितलं तर याच्यामध्येच आपले सुरुवातीचे 25 बेसिकचे लेक्चर्स असतात, जे की एक्झामसाठी भरपूर कामाचे आहेत. आणि त्याच्यानंतर जर पूर्ण सिलेबस बघितला आपण पुढे प्री प्लस मेन्सचा, सर तुम्ही प्री प्लस मेन्स असं का म्हणताय? प्री आणि मेन्स आपण सोबतच शिकवतो, कारण एक टॉपिक जर स्टार्ट झाला तर त्याची लिंक तुटायला नको, तर ते अंडरस्टँडिंगला बेटर राहतं. तर पूर्ण एंटायर 5-5.5 महिन्याच्या बॅचमध्ये आपले प्री आणि मेन्सचे टोटल 110 लेक्चर्स होतात, जे एक ऑन अन ॲव्हरेज 90 मिनिटाचे असतात. पण जर तुम्ही इन जनरल 60 मिनिटाचं लेक्चर पकडलं तर सिलेबस एवढ्या डेप्थ मध्ये आहे की टोटल 165 लेक्चर्स होतात, जर तुम्ही 60 मिनिट्सच्या हिशोबाने बघितलं तर. सो आपल्याकडे 110 लेक्चर्स तर होतीलच, आणि त्याच्यामध्ये सर एक अराउंड 50 लेक्चर प्रीचे असतील आणि 60 लेक्चर मेन्सचे असतात. ठीक आहे.
आता यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्लासवर्क होमवर्कमध्ये प्रॅक्टिस भरपूर करून घेतल्या जाते. एक्झाम्सचे जे रिलिव्हंट क्वेश्चन्स आहेत प्रीचे आणि मेन्सचे, सर फक्त एक्झामचेच क्वेश्चन असतात का? त्याच्या व्यतिरिक्त काही कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स पण असतात. जेवढा माझा या फील्डमधला अनुभव आहे 12 वर्षांचा, त्याच्यानुसार मला जिथे वाटतं की हे कॉन्सेप्च्युअल चांगले क्वेश्चन्स आहेत, त्याच्याने तुमची अंडरस्टँडिंग वाढेल, असे टोटल क्लासवर्क होमवर्क जे तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतल्या जातात, असे 1190 क्वेश्चन्स आहे टोटल 18 टॉपिक्सचे. आणि याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस शीट्स म्हणून आम्ही 2300 क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतो, जे की आता तुम्ही करायला पाहिजे इमानदारीने. पण जर ते नाही केले तरी एकूण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतला जातो नोट्स मधला 1190. ठीक आहे सर. याच्या पलीकडे आता याच्यानंतर सगळ्यात मेन पार्ट तर तुम्ही बघितला, सेशन्स खूप डेप्थ मध्ये. सर एवढ्या डेप्थ मध्ये घ्यावं लागतं का? कारण याच्यात प्री आणि मेन्स दोन्ही पण कव्हर होतं, त्यामुळे एवढी डेप्थ लागते. मग सर हे तर बॅच मध्ये झालं, तर बॅच मधलं प्री आणि मेन्स, मग त्यानंतर पुढे काय? बॅच संपली म्हणजे तुमचा आणि आमचा संबंध सुटला का? तर असं बिलकुल नाहीये. बॅच संपल्यानंतर इनफॅक्ट बॅच मध्ये तुमची स्पीड वाढवण्यासाठी स्पीड बुस्टर सेशन्स असतात, जे की 100+ असतात, त्यातही तुमचे भरपूर क्वेश्चन्स कव्हर होतात. बॅच नंतर जो पण आपला एक प्रोसेसचा पार्ट आहे कम्प्लीट रिलिव्हंट स्टडी मटेरियलचा, तो एकदा आपण बघून घेऊ. सगळ्यात पहिले क्लासच्या नोट्स, ज्याच्यामध्ये 3500 क्वेश्चन्स कव्हर होतील. त्यानंतर कॉन्सेप्ट बुस्टर सेशन्स, म्हणजे ही पूर्ण जी बॅच आपण केली आहे त्याला परत परत रिवाइज करणं गरजेचं आहे, कारण 18 टॉपिक्स आहे, सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहत, त्यामुळे त्याला रिव्हिजन गरजेची आहे. त्याच्यामध्ये एक 650 पर्यंत क्वेश्चन्स कव्हर होतात, 7 आठवडे चालतं हे सगळं. त्यानंतर युट्यूबला खूप रिलिव्हंट सेशन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, जे बॅच नंतरही चालतात. त्यानंतर टेलिग्राम सेशन्स हे यांच्यासाठी आहे की सर आम्ही सगळं करून बसलो, आम्हाला अजून चॅलेंज करायचं आहे स्वतःला, अजून रिलिव्हंट एक्झामचे मेन्सचे क्वेश्चन्स पाहिजे, तर स्पेशली मेन्सचे क्वेश्चन्स याच्यावर होतात. त्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट तर आहेत ऍपमध्ये, ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी पण आहे, ऑफलाईनच्या स्टुडंटसाठी पण आहे. आणि मग त्यानंतर मॉक टेस्ट, अनालिसिस, जे एवढे SSAचे सगळे मेंटर्स तुमच्याकडनं कव्हर करून घेतात. तर एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो केली SSAची इमानदारीने, डेडिकेशननी, जर फक्त प्रोसेस फॉलो केली एक ट्रस्ट ठेवून, तर तुमचे 8000+ क्वालिटी क्वेश्चन्स कव्हर होतात. यानंतर ट्रस्ट मी तुम्हाला एक्स्ट्रा काहीही करायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून इमानदारीने करायचे. बस एक शेवटचा पॉइंट, जेवढेही स्टुडंट्स आपले आतापर्यंतचे होते त्यांनी हा व्हिडिओ बघितलाच असेल, त्यांनी फक्त चेक करा की आपण एवढं सगळं फॉलो केलंय का. नसेल केलं तर अजूनही वेळ गेलेली नाहीये, आणि नवीन मुलांनी तर डेफिनेटली फुल जोशमध्ये करू. ठीक आहे, चलो थँक्यू. यानंतर आपण जीएचं बघू. सर्वात आधी जी एक बेसिक गोष्ट असते प्रत्येक मुलाच्या डोक्यात बँकिंगला आल्यावर, की करंट अफेअर्सचा सिलेबस कुठनं कव्हर करायचा आहे, कसा करायचा आहे, बॅच मध्ये करायचा आहे, बॅच झाल्यावर करायचा आहे. तर आज मी तुम्हाला सगळ्यात आधी तर या गोष्टी सांगतो, ज्या मुलांचं, जसं शुभम सरांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं, यश सरांनी सांगितलं, त्यांचं जे बेसिक आहे ते जर तुमचं व्यवस्थित असेल, ते जर तुम्ही आधी कॉलेजमध्ये किंवा केलेलं असेल, तरच तुम्ही बॅच सुरू असताना जनरल अवेअरनेसची बॅच केली पाहिजे. और जर तुमची स्पीड वगैरे सगळं उरून, म्हणजे सगळं होऊन जर तुमचा वेळ उरत असेल, तर तुम्ही करंट अफेअर्सचे लेक्चर करायला पाहिजे. सर मग हे लेक्चर होतात कसे? तर आपला जो पार्ट आहे करंट अफेअर्सचा, हा आपण करणार आहे 2 पार्टमध्ये. एक असतो करंट अफेअर्सचा सकाळी 7 वाजता, जो की आपल्या ऍपमध्ये लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होतो, आणि दुसरा पार्ट होतो जो असतो स्टॅटिक रिलेटेड, जो की सायंकाळी 6 वाजता होत असतो. याच्यातला फरक काय सर? तर 7 वाजता जे असतं त्याच्यामध्ये आपण कव्हर करतो करंट अफेअर्सचे सगळे टॉपिक. करंट अफेअर्स म्हणजे काय, की ज्या नॅशनल न्यूज असतात, इंटरनॅशनल न्यूज असतात, RBIचे सर्क्युलर, गव्हर्नमेंट स्कीम, त्याचबरोबर स्पोर्ट्स रिलेटेड न्यूज, जेवढ्याही जगात घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टी असतील ज्या की तुम्हाला एक्झामला येणार आहेत, त्या आपण सगळ्या सकाळी 7 वाजता कव्हर करणार आहेत. त्याचप्रमाणे जो स्टॅटिकचा पोर्शन असतो, जसं की देशाबद्दल तुम्हाला भारतातल्या नद्या विचारतील, नंतर त्याचप्रमाणे वाईल्ड लाईफ सेंच्युरीज, नॅशनल पार्क्स, भरपूर गोष्टी ज्या जॉग्राफी रिलेटेड असतात त्या सगळ्या विचारतात स्टॅटिकमध्ये. त्याचप्रमाणे बँकिंगचा सुद्धा स्टॅटिक पार्ट असतो, जसं की तुम्हाला RBI बद्दल पण विचारलं जाऊ शकतं, जो इंटरव्ह्यूमध्ये पोर्शन विचारतात. RBI, ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, नंतर तुमचे ओम्बड्समन बद्दल माहिती असते, NPA बद्दल असते, बेसल नॉर्म्स असतात. तर हा खूप मोठा पोर्शन जो आहे तो सुद्धा आपण कव्हर करणार आहे संध्याकाळी 6च्या लेक्चरमध्ये. त्याचबरोबर आणखी काय होणार आहे सर? तर या सेशनमध्ये तुमचे इन्शुरन्सचे व्हिडिओ सुद्धा येतील, जे स्टॅटिकमध्येच येतं. आणखी या सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या की आता काय करायचं? तर ह्या गोष्टी एवढ्या सर लक्षात कशा राहतील आमच्यासाठी? सगळ्यात सोपा उपाय, याच्यासाठी आपण काय करतो, हे जे डेलीचे व्हिडिओ झालेत हे डेलीचे तर होतातच, त्याचप्रमाणे तुमचे वीकली व्हिडिओज होतील ज्याच्यामध्ये तुमची रिव्हिजन होईल, आणि मंथली मॅरेथॉन सेशन्स हे सुद्धा होतील, ज्याच्यामध्ये तुमची 3दा रिव्हिजन होईल करंट अफेअर्सच्या व्हिडिओज बद्दल. सो याने काय होणार आहे, जेव्हा तुम्ही एक्झामला जाल
मेन्ससाठी, तर तुम्हाला कन्फ्युजन जे होतं ऑप्शनमध्ये ते होणार नाही. दुसरं महत्वाचं, सर मला मार्क्स कमी आहेत, तर हा प्रश्न याच्या पुढे तुम्हाला कधीच उद्भवणार नाही. सो याच बरोबर मेन्स क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू सेशन असतं, तर इंटरव्ह्यू बद्दल तुम्हाला सगळं काही मॅम सांगतील. चालेल, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्री और मेंस क्लियर करने के बाद आ जाता है द लास्ट स्ट्रॉ, द इंटरव्यू पार्ट. आता जर एसएसएचं बघितलं आपण तर इंग्लिश तर खूप इंटरेस्टिंग केलेलं आहे, रिझनिंगला प्रति लॉजिकल केलेलं आहे आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला तर सरांनी अगदर क्वांटिफाय केलेला आहे किती प्रश्न घेऊन. जीकेचा तर म्हणूच नका हो, किती करंट आणि डेली आहे. तर इंटरव्ह्यू साठी पण तशीच तयारी करून घेणार आहे मी तुमच्याकडून. फर्स्ट असेल गायडन्स सेशन फ्रॉम एक्सपर्ट्स. आपले प्रदीप सर आहे जे SBI चे रिटायर्ड चीफ मॅनेजर आहे आणि आय एम प्राउड टू से दैट ही इज एसोसिएटेड विद SSA. SSA की पूरी इंटरव्यू की टीम काफी एक्सपर्ट से भरी पड़ी है, जो बैंक में थे, जो प्रोफेसर्स हैं रिटायर्ड, जो PhDs हैं, जिन्होंने इंटरव्यूज लेने में सालों डाल दिए हैं अपने. उनका गाइडेंस सेशन ऑनलाईन ऑफलाईन, फॉलोड बाय आमचे जे सिलेक्टेड स्टुडंट्स आहेत जे बँकेत बसलेले आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन. अहो मॅडम, माझा NICL AOचा इंटरव्ह्यू आहे. आमची आहे ना मुलगी NICL AO बसलेली बँकेत 3 वर्षापासून नोकरी करते, बोला तिच्याशी. कसं इंटरव्ह्यू झालं, कसं दिलं पाहिजे, काय काय विचारतात, हे इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे ऑनलाईन ऑफलाईन. त्याच्यानंतर आपण मॉक इंटरव्यूज घेणार आहोत, ऑनलाइन पण ऑफलाइन पण. इंटरव्यू का फीडबैक दिया जाता है, ओरल भी और रिटन भी, ताकि वो चिट्ठी आपके साथ हमेशा रहे और इंटरव्यू के पहले भी रहे. डॉक्युमेंट रिक्वायरमेंट का असिस्टन्स, कोणता डॉक्युमेंट लागणार, माझ्याकडे नाही आहे, हे चालेल का, याच्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप असतो त्या स्पेसिफिक इंटरव्यू साठी. ग्रुप डिस्कशन, ग्रुप एक्सरसाइज जो SBI PO का हॉलमार्क है, वो सिर्फ और सिर्फ रेलिवेंट लिया जाता है SSA में, and that's only I who take that. नेक्स्ट अँड लास्ट, SSAच्या ऍप मध्ये इंटरव्ह्यूचे खूप सारे रेकॉर्डेड सेशन्स आहेत. तर जर बँकिंग तुमचं लक्ष आहे तर SSA इज द राईट चॉईस बेबी. थँक्यू. इतकं सगळं ऐकल्यानंतर वन रिझन टू वाय वी शुड जॉईन SSA. मला तर असं वाटतंय की ज्या पद्धतीने इमानदारीने आपण प्रीचं घेतोय, मेन्सचं घेतोय, म्हणजे बेसिक पासनं ऍडव्हान्स पर्यंतचं, आणि खूप खूप आरामात, म्हणजे ज्याला 10वी नंतर कधी जरी पेन नाही पकडला, इंग्लिशचं मॅमने खूप डिटेलमध्ये सांगितलं की वोकॅबचे वर्ड्स, तर इतकं जर का प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूचं तर किती Exactly, खतरनाक yes. की ऍक्च्युअल आपले स्टुडंट्स पण असतात, तर एवढं जर का डीप मध्ये असेल आणि रिलेव्हंट एकदम, इरिलेव्हंट काहीच नाही, सगळं एक्झाम ओरिएंटेड असेल, तर हे रिझन इनफ असायला पाहिजे असं मला वाटतंय. सिमिलरली मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी आपल्याकडे, डिसिप्लिन आहेत, इतक्या डेली ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे, मरण्यासारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जिथे तुम्हाला टेलिग्राम सेशन, युट्यूब लाईव्ह, आपल्या SSAच्या ऍपमध्ये तुम्हाला डेली क्विझेस भेटतात, इंग्लिशचं मटेरियल आहे, इतकं आहे जे 2020 मध्ये आपण जे टेलिग्राम सेशन पासून सुरू केलं होतं, 16,000 मुलं जॉईन झाले. म्हणजे ही जी कनेक्टिव्हिटी आहे आपली मुलांसोबत बॅच झाल्यानंतर सुद्धा, हे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीमुळे आहे मला असं वाटतं. मला असं वाटतं की जी सगळ्यात महत्वाची गोष्ट असतं कुठल्या पण सिलेक्टेड मुलासाठी, की त्याला जी भेटलेली मेंटरशिप आहे, जे एक्झाम रिलिव्हंट गायडन्स आहे, हे सगळ्यात जास्त मॅटर करतं आपल्यासाठी, की जे आपण डिलिव्हर करतो त्यांना. बढिया. मला तर वाटतंय SSA हा नाव फक्त एक कोचिंग क्लास नाही राहिलेला, एक कम्युनिटी बनलेला आहे. आणि त्याच्यासाठी जो कनेक्ट आहे मुलांसोबत, टीचरचा, स्टाफचा, ते आपण स्थापित केलेला आहे. कारण की कॉन्फिडेंस, मोटिवेशन, इंस्पिरेशन या आदतें कैसी लगनी चाहिए, ये सब SSA सिखाता है. तो SSA आपको आपके लिए, आपके ही साथ, आपके रिजल्ट तक आपको पहुंचाता है. क्योंकि कहते हैं ना, तुमचा रिझल्ट तुमच्यासाठी रिझल्ट आहे हो, पण आमच्यासाठी ती आमची रेप्युटेशन आहे. आणि या रेप्युटेशनसाठी एवढ्या मरणाची ऍक्टिव्हिटी आहे, गॅरंटी जॉईन करते. डेफिनेटली So, see you soon. येत आहे ना, यावंच लागतं. यावंच लागतं.